कराड दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली। सुनेत्र पवार यांच्याबाबत झालेल्या वादावर बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी गुंगी गुडिया म्हटले जात होते असे सांगत या मुद्द्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला। सुनेत्र पवार या कर्तृत्ववान असून त्यांनी स्वतःची क्षमता सिद्ध करावी असेही ते म्हणाले। पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होत असल्याचा दावा करत त्यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले। या काँग्रेसमध्ये आल्यास राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते असे वक्तव्य त्यांनी केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होण्याच्या चर्चेवरही भाष्य करत मराठी माणूस पंतप्रधान झाल्यास आनंदच असेल, मात्र त्यासाठी दिल्लीतील नेतृत्वात बदल आवश्यक असल्याची टीका त्यांनी केली। त्यांच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे। इंदिराजींना सुद्धा गुंगी गुडिया म्हटलं, ती का शिवे आहे काय? भांडवल करता येत नको त्या गोष्टीचा। अरे थोडी तरी शरम वाटू दे। अजितदादा गेलेत, ज्यावेळेस अजितदादा गेलेत त्यांची अजून चौकशी होत नाही, इथे मारदानकी दाखवता येत नाही जाऊन, आणि इथे दाखवायला आले, काय वाईट आहे? इंदिराजींना म्हटलं, राम मनोहर लोहियांनी म्हटलं त्यावेळेस, पण त्याचं काही भाऊ केला नाही। ही काही शिवी नाही, ही काय वाईट बोललं नाही। या सगळ्या प्रक्रियेमध्ये दादांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर ज्या पद्धतीनं या सरकारने गांभीर्याने घेऊन त्याचा चौकशी करायला पाहिजे ते केली नाही। त्यावेळेस कुठे बिळात लपले? महिलावर अत्याचाराच्या एवढ्या घटना घडल्या, त्यावेळेस त्यांचा पत्ता दिसला नाही। पुढे होता एवढे महिलावर अत्याचार झाले, या जंतर मंतरवर मुलींना ज्या पद्धतीनं मारलं, त्यावेळेस तुमचा आवाज काय बंद झालाय? तुमचं तोंड शिवला गेला आणि येत आहे तिकडे आमच्याकडे? त्यामुळे हे सगळं राजकारण आहे। आणि गुंगी गुडिया म्हटल्यानंतर इंदिराजींनी स्वकर्तृत्वानं आर्यन लेडी म्हणून देशामध्ये नाव, पाकिस्तानचे 2 तुकडे, त्यांनाही संधी आहे सिद्ध करायला। आम्ही त्यांच्या विरोधात नाही, पण ज्या वेळेस एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असते तो मंत्री येऊन मला हे करतो आणि यांना थांबवतो, म्हणजे म्हणूनच आमच्या लोकांनी कदाचित ते म्हटलं असेल। आम्ही त्यांना अपमान करण्याचं याच्यात काय अवमान आहे? काय वाईट काय बोललो तो अपमान आहे? आम्ही त्यांची अवहेलना कुठे होईल म्हणून बोललो? प्रशासनात काही गडबड केली म्हणून बोललो? काय दुसरं काही शब्द वापरला? काय वापरू शकत नाही, आम्हाला सन्मान आहे। आणि जे सेंगर नावाच्या आमदाराला बलात्कार केल्यानंतर जेल होतो, निघाल्यानंतर हार घालणारी, त्याचं मिरवणूक करणारे, काल परवा पाहिलं तो महिला पैलवानांचं शोषण करणारा त्यांचा खासदार ब्रिजेश भूषण सिंग, याची मिरवणूक करणारी त्या महिलांचा सन्मान आम्हाला सांगणार भाजपा? अरे कुठे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये महिला नाहीच, महिलांचा सन्मान तुमच्या लेखी नाहीच। ही तुम्ही ज्या लिहिलेल्या पुस्तकामध्ये भोगवस्तू सांगताय, तुम्ही आम्हाला ज्ञान पाजळणार। त्यामुळं सुनेत्र पहिलींचा आणि आदर करतो, सन्मान करतो। त्यांनी ही गुंगी गुडिया नाही, मी लढवई आहे, मी दुर्गा आहे, मी झाशीची राणी आहे, हे त्यांच्या कर्तृत्वाने दाखवावं। आमच्या शुभेच्छा। कोणाला जाऊन मारायला पाहिजे तिथे जोळे मारत नाही, त्यांची हिंमत नाही। हे सत्तेची झोल पांघरून स्वतःला वाघ समजायला लागले। सत्तेची झोल काढा, तुम्ही वाघ आहे की कोल्यात हे दिसेल। ते दुःखी दिसत आहे ताई, छत्री अन्याय होताना मला दिसतंय, म्हणून ते उघड्यानं म्हणाले की बघा छत्री एकदम पुढील कारकिर्दीची मोठी आहे, तरी पण ते म्हणतात की मला राजकारणातून मी आता सध्याच घेण्याची पारी। त्या भावना आहेत, त्यांच्या तीव्र भावना आहेत, भावना कोटी ते बोललेत, म्हणजे त्यांची धुमसट होती तिथे। आणि बीजेपी मध्ये नेहमी अशा नेत्यांची, भाजपाची, जे भाजपाला मोठे करतात त्या सगळ्या नेत्यांना आवाज दाबला जातो, यासाठी त्यांचा तो राग होता। त्यामुळे आम्ही म्हटलं की तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला पहिली महिला मुख्यमंत्री करू। हा निर्णय कशाला तिथे धुमसट बसताय?